17 नोव्हेंबर रोजी समृद्ध हॉटेल जिल्हा परिषद गेट समोर सोलापूर येथे महाराष्ट्र डायरेक्ट व्हॉलीबॉल असोसिएशन व सोलापूर शहर जिल्हा डायरेक्ट व्हॉलीबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय सहविचार सभा घेण्यात आली। या सभेमध्ये विविध विषयांवर राज्य कार्यकारिणीमध्ये चर्चा होऊन डायरेक्ट व्हॉलीबॉल खेळाला आरक्षण मिळवून देण्यासाठी इंडियन व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनकडे तात्काळ प्रस्ताव सादर करण्यात आल्याचे डायरेक्ट व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष प्राध्यापक बी साळुंखे यांनी सांगितले। या सहविचार सभेसाठी महाराष्ट्र राज्य डायरेक्ट व्हॉलीबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष फैज अहमद बेगमपुरे, सचिव दीपक मोकल, सहसचिव सचिन पाटील, सदस्य जोगिंदर सिंघई, सोलापूर असोसिएशनचे उपाध्यक्ष संजय सावंत, सहसचिव शोएब बेगमपुरे, फुलचंद वाघ, मोहसिन शेख, रवी घोटकर यांची उपस्थिती होती। सुरुवातीला या सहविचार सभेत प्रास्ताविक भाषणात संजय सावंत यांनी सहविचार सभेचा हेतू सांगून विषयपत्रिकेवरील विविध विषयांवर परखड आणि मौलिक मार्गदर्शन केले। डायरेक्ट व्हॉलीबॉलच्या नियमावलीच्या बाबतीत विविध सुधारणा सुचवल्या। बदलापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेसाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या। त्यामध्ये स्वागत समिती, तांत्रिक समिती, क्रीडांगण समिती, निवड समिती, पंच समिती आणि स्पर्धा नियोजन समिती व इतर समित्या तयार करण्यात आल्या। या सहविचार सभेसाठी महाराष्ट्र राज्य डायरेक्ट व्हॉलीबॉल असोसिएशन मधील सर्व पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते। 25 जिल्ह्यातील डायरेक्ट व्हॉलीबॉल असोसिएशनचे सचिव उपस्थित होते। कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सहसचिव शोएब बेगमपुरे यांनी मानले। ही सहविचार सभा यशस्वी करण्यासाठी सोलापूर शहर व जिल्हा डायरेक्टर उपाध्यक्ष संजय सावंत, सचिव फैज अहमद बेगमपुरे, सहसचिव शोएब बेगमपुरे, श्रीनिवास कामूर्ती, रफी दिवाण, सुधीर खंडागळे, कलीम करणकोट, फरहान लालकोट, अमन शेख यांनी विशेष प्रयत्न केले।